दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा एक सत्य किंजवडे गावचे उपसरपंच विनय पाडावे साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 200 आणि आमचे मृदुंगमणी मिलिंद लाल यांच्यासाठी 200 असं 400 रुपयाचं बहुमान असं पावसाला स्वीकारतो लागले आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तसे जास्त काही बोलले नाहीत पण उठला तो सुटला. अरे इजारची गरज लागता तुझं गाव मध्ये तुझं भाव उठात गेलो भजनात नाना भाव जा आता का जा जास्त बोलत नाही ठीक आहे जा जाऊन ये जरा 5 मिनिटं फक्त बशील तर बरं. मी तुला काय बोलणार अजिबातच काय बोलणार नाही कारण काय बुवा खरोखर छान आहे आणि अतिशय आनंद वाटला बुवांसोबत बारी करताना. बुवा ती बारी वेगळी घोडेमुखाची बारी वेगळी आणि ही बारी वेगळी. तू मर्दाक नडलंस आणि मर्दाक नडणार मर्द असतोस त्या मनात फक्त बारीची जी सुरुवात करतोस ती लेवलला कर एवढा माझा म्हणणं. एक दोस्तीच्या नात्यात नाही तर तुका असो गुटाळून मारले असेल होय भावा. आणि तुका माझी एक विनंती आहे लक्षात घे कोणा तुका 100 काय मी 200 सगळे माझे घेऊन जा पैसे पण तुका एक विनंती आहे माझा भाव ऐकशी तर सांगतोय ऐकतलं याच्या पुढे खायच्या बुवाच्या भजनात नाचायचा नाही. कारण काय बरोबर की नाही. आणि बुवा तुका लाज वाटा होई शरम वाटा होई गावातल्या पोरग्यात तू भजनात नाचवतो त्याचे आई वडील काय म्हणत असतील. गाणी म्हणायची नाही लाज खाली येऊ तुका ना आता ना तुझा मांजूर झाला मांजूर चव्हाण बुवाच्या नादाक लागताना ना मांजूर कशा नाही बोला नको मध्ये नाही तर फंड खावी. तुझा आता मांजूर झाला त्याच्यामुळे तू आता शांत झालं. लक्षात घे चव्हाण बुवाच्या नादाक लागताना 2 पावला पाठी येऊन लागा बाया. तू एक लक्षात घे बुवा त्या पोरग्या भजनात 2 गाणी म्हणून नाचवलंस त्याचे आई वडील काय म्हणत असतील. बाबू तुका भावा एक चांगली अनिकेत ना तुका चांगली एक विनंती चढव नाही चढव कशा चांगला तर सांगते भावा. एक विनंती आहे माझी माझ्या गाण्यात तू अजिबात नाचायचं नाही. बाजूक माझ्या येऊन बस ही मानाची खुर्ची आहे तुका ये तू खुर्चीवर बस ये पण भजनात नाचायचं नाही. कारण काय माहितीये शेवटी त्याच्या आई वडील आहेत बरोबर मंडळी. त्याच्या आई वडिलांना काय वाटणार बुवा तू सांगू काय होतस भावा नाचा नको. लक्षात घे किंजवड्यात बारी झाली ना पारकर बुवा आणि महेश मालक तेव्हा प्रसंग काय झालं माझ्या भावाला तो माका माहिती आहे त्याच्यामुळे मी बोलत नाही भावा. लक्षात घे मारणारो पण आपलंच असता आणि तारणारो पण आपलंच असतं. त्यामुळे सावध सुखी याच्या पुढे कोणाच्या भजनात भावा नाचा नको. तुका खूप आयुष्य लागेल दे आणि खूप तू मोठो काम नंदोकर चांगलं रह पण अशा बुवांच्या नादात मत कधी लागा नको. हे देतील तुका 100 आणि 100 हे नाच म्हणतील पण कधी नाचायचं नाही भावा. शब्द दे याच्या पुढे नाचणार ना. ओके आय लव्ह यू भावा. बरोबर भावासाठी जोरदार टाळ्या होतो. याच्या पुढे जर नाचलो नाही 100% पाडावे साहेब आणि मुनगेकर साहेब मला फोन करून सांगायचो याच्या पुढे जर नाचलो नाही ना तर 100% भाव घेऊन मानलं. आणि ही काहीतरी भजनी बुवान आपण भजनी बुवाने हे कुठेतरी राखलं पाहिजे. आणि बुवा म्हणून तुला सांगतोय की चव्हाण बुवा हे चव्हाण बुवा
त्याच्यामुळे काय तुम्ही रुपवळीत आणि गजरात व जो तमाशा लावलास ना, मी सरळ सांगते, युट्यूबला गेला व 50 ते 55 गाणी म्हटला, त्याच्यापेक्षा ना एखादं बोध भजन रसिकांपर्यंत पोहोचलो असतो ना तर बरा वाटला असता. मी जास्त काही बोलत नाही या ठिकाणी आणि काहीतरी बोललेच बुवा, तेवढा मी काय बोलणार नाही. काय महिला वर्ग बसले ते माऊली समान, आणि तुम्ही बुवा एक गाणं म्हटलंय, उठला तर सुटला, आणि बाबूराव काहीतरी म्हटले नाही, बरोबर की नाही म्हटलं, पण नाही ना बाबा, का वेगळा विषय मी आता बोलणार नाही. अजूनही माझ्या महिला वर्ग आहे म्हणून बुवा लोकांसारखे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण नको 1-2-3 गाणी म्हणतो आणि गजराला सुरुवात करू. गजरामधून खरं प्रबोधन झालं पाहिजे. आपण काय करतो, कोणासमोर करतो हे आपल्याला समजलं पाहिजे, तरच भजनी बुवा करू शकतो. दशावतार मारण्यात बुवा मला दशावतार येत नाही असं नाही, पण माझ्या युट्यूब वाल्या भावांका विनंती आहे, दशावतार माझा टाकू नको. त्या ठिकाणी दशावतार कलाकार या ठिकाणी बुवा तुझ्या मोठेपणा गावातली सांगितलं, तो माझं पण आतेचं गाव आहे. चांगली गोष्ट, पावना देवी आणि स्थानेश्वर माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा. पण बुवा एक गोष्ट सांगतोय, दशावतारवाल्यांची तू मोठेपणा सांगितलंस, पण या खुडी गावात 2 दशावतार मंडळ, ही खरी पोच पावती या खुडी गावाच्या. जोरदार टाळ्या या खुडी गावासाठी. वा या ठिकाणी तू जो एकच शब्द वापरला ना, सगळे महिला वर्ग उठून गेले. माका आता थाई भेटले चव्हाण बुवा, तुमचा माका भारी ऐकूची होती, पण बुवांचे शब्द वापरताना त्याच्यामुळे मी बसत नाही. बुवा ही तुझी पोच पावती. दशावतार बघत असतात ना, काळी झोप मध्ये असू दे नसू दे, पण माझा दशावतार वेगळा असता. अगदी काळी 4ला म्हणत नाही, पण माझा दशावतार बुवा थोडक्यात बघ. जान कहूँ मैं तेरी चतुराई, जान कहूँ मैं तेरी चतुराई, तुम्हारी के संग प्रीत लगाई, तुम्हारी के संग प्रीत लगाई, जागो रे कन्हैया जागो, जागो जागो रे कन्हैया, जागो रे धाव मोरया धाव पावरे दावी रूप रे माझं एक खास पार्ट मी वरती घुमतच नाही, तू एनी चॅलेंज लागतं, पण आज खरोखर तुझ्या गावात तुझा मान ठेवणार. व एक पार्टा दशावतारात तो आतापर्यंत कोणी केलो नाही आणि करू शकणार पण नाही. सुधीर कलिंगानंतर सुधीर कलिंग त्यांच्या नंतर कोणी करू शकणार तो पार्ट म्हणजे वेळा चंदन. एक पार्ट फक्त तुमच्या समोर दाखवतोय, फक्त युट्यूबला टाकू नको एवढी माझी कळकळची विनंती. कारण काय माहिती आहे की दशावताराची विडंबना होता आणि ही आमच्या भजनामध्ये दशावतार चालत नाही.
आणि ती भजनामध्ये दशावतार करू नये त्याचा वयात टाकू, पण माझा खरोखर टाकू नको. कारण काय दशावतार हा भास वेगळा आणि आमचा भास वेगळा. बघा गडा चंदन बुवा दाखवतोय, फक्त एक लक्षात ठेवा. एक धागा सुखाचा दुखाचे, एक धागा धागे दुखा जर तारी देवा परमेश्वरा, अरे असा कोणता अन्याय केलेला म्हणून हा किंबवडे गावचा कपाळ करता माझ्या जोडीला. अरे देवा जर तारी मानसा तुझी आयुष्याची एक काय खोटे गुण सुचले, अरे काय खोटे गुण सुचले आणि ही डबल वारी अशा बुवांना लढण्यासाठी हा चव्हाण बुवा कधी मी तुझ्या समोर येण्यास तयार आहे देवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी बुवा ओके ना, आय लव्ह यू. असं या ठिकाणी जे होतं ते होतं. बुवा जास्त काय बोलले नाही. बुवा सोनू ए बाबू सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय, तुझा माझ्यावर भरवसा नाही काय, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय. सोनूचा वाट कसा टाकल्या, सोनूचा वाट कसा टाकल्या, टाकल्याला आवडत्या चकल्या, टाकल्याला आवडत्या चकल्या, चकल्याचा आकार कसा गोल गोल, चकल्याचा आकार कसा गोल गोल. सोनू तू सोनूला आवडतो फणस, सोनूला आवडतो फणस, फणसातले गरे कसे गोल गोल, फणसातले गरे कसे गोल गोल. सोनू सोनू तू माझ्याशी गोल गोल, सोनू तुझा माझा भरवसा नाही काय. हा धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. बुवा जास्त काय बोलले नाही, पण या मंडळाचा मान आणि आमच्या तुमचा मान 100% राखणार ओंकार पाडावे साहेब. कारण तुम्ही 35 मिनिटं दिलात, मी 100% 35 मिनिटात जे प्रबोधन पाहिजे फक्त 1-2 गाणी म्हणतो आणि या वारीला सुरुवात करतो, गजराला सुरुवात करतो. धन्यवाद. ओ गेला दसरा दिवाळी, गेला दसरा आली दिवाळी. बाबा शब्द दिलो नाचायचं नाही. हा गेला दसरा आली दिवाळी आठवण राहू, गेला दसरा आली दिवाळी आठवण राहू, दिवाळी तुम्हा सुखाची जाऊ. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहू, दसरा आली दिवाळी आठवण राहू. या ठिकाणी गजराला सुरुवात करते बघा. झुंजू मुंजू पहाट झाली,
रानात बिलबिलती पाखर ओ रानात बिलबिलती पाखर जीवा शिवाचा डोळा डोळ्या शेताला घेऊन चालली जीवा शिवाचा डोळा डोळ्या शेताला घेऊन चालली ओ सकाळ दुपार सरुदी सकाळ दुपार सरुदी आठवला नाही कधी रामर हो आठवला नाही कधी रामर दोरी शिवा शिवाजी आठवला महिला वर्ग अजूनही जागे आहेत बरोबर माझं परम भाग्य कारण बुवांनी एवढी गाणी म्हटली ना की गजर त्यांनी घेतलंच नाही गजरात फक्त या मुंगेकर कुटुंबियांवरती या गाण्यामध्ये बुवा गजराला काहीतरी संदर्भ लागतो लक्षात घ्या गजर हा कशासाठी प्रबोधनासाठी गजर केलेला आहे आणि त्यातून मनोरंजन पण तुमच्याकडे गजर जो घेतास ना त्या गजरात चालवू नाही रितवू नाही धर्म नाही का काय म्हणजे चालू केलेलं समजत नाही आणि संपवलेलं म्हणजे गाडी भोगदार गेलेली समजत नाही आणि बाहेर कधी पडलेली समजत अहो गजर म्हणजे गजराची काहीतरी बांधणी होईना बुवा सकाळ दुपार संध्याकाळ व सकाळी उठल्यानंतर त्या सूर्य नारायणाला नमस्कार करा मंडळी सकाळी उठल्यानंतर सूर्य नारायणाला नमस्कार करा दुपारी जेवतेवेळी जेवणाच्या ताटावर बसल्यानंतर त्या परब्रह्माला नमस्कार करा आणि रात्री झोपतेवेळी त्या भूमिमातेला नमस्कार करा काय सकाळ दुपार संध्याकाळ भूमिमातेला का नमस्कार करा तर भूमिमाता आपला उपभोज सांभाळते सकाळ दुपार संध्याकाळ 30, 60, 99 सकाळ दुपार संध्याकाळ कारण आपण बघा आपण जे भजन नामस्मरण करतो त्याच्यामधून लोकांना काहीतरी आम्ही देणं लागतो या पंचरत्नांनी दिलेला वारसा आणि म्हणून बालपण सकाळ म्हणजे बालपण सकाळ दुपार संध्याकाळ बालपण तारुण्यपण आणि म्हातारपण बालपणामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे आईच्या पोटामध्ये असते त्या भगवंताकडे मागणं केलं काय की भगवंता या नरदेहातून मला या नरक यातनेमधून मला सोडव आईच्या गर्भामधून मला सोडव मी बाहेर गेल्यानंतर तुझं भजन करीन तुझं पूजन करीन तुझं नामस्मरण करीन पण बाहेर गेल्यानंतर म्हणजे केव्हा सांगलेलं तुझं नामस्मरण करीन बाहेर गेल्यानंतर पोरगं रडायला लागतं ना आईच्या पोटात ना रडायला लागलोय बाबू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय तो रडक म्हणजे तो पोरगं रडता आणि म्हणून बघा हे बालपण आणि म्हणून म्हणते बघा मायेच्या पडद्याआडे गेलं बालपण चिंता दुःख नव्हती मुळी आनंदाला मौज मजा खेळामध्ये गेलो हरवून रान पाखरांच्या संगे फिरे रान रान ओ कळलं नाही तरी अरे कायदा भीमाचा फोटो गांधींचा अरे कायदा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो का नोटावरी शोभून दिसतो का नोटावरी किती शोभला असता भीम नोटावरी गायन नोटावरी किती शोभला असता भीम नोटावरी गायन नोटा आणि म्हणून बघा मायेच्या पडद्याआड गेलं बालपण चिंता दुःख नव्हती मुळी आनंदाला भान आईच्या पदराखाली बाबा वरडले आई सांगायची बाळा बाहेर जाऊ नको नाही तर बाबा मारतील अभ्यास करू नको नाहीतर बाबा अभ्यास कर नाहीतर बाबा मारतील पोरग्याक वाटला बापूस म्हणजे कोण मार कुठं बैल होय म्हणून बघा आईच्या पदराखाली लगेच पोरग्याक औषध सांगितलं बाबा इले की लगेच पोरगो औषधीच्या पदराखाली लगेच लढा आता पदर रवले नाही माझ्या माता भगिनी बऱ्यापैकी आता पदर नाही आता वरती टॉप आणि खाली
लेंबू घातले जीन्स घातल्यानी चला त्या दिवशी हे गेली आमच्याकडे फोंड्यात इली लग्न करा मुंबईला लगीन लागला आणि इली गावा गेल्यानंतर आऊस माझी ओटी भरून गेली हो माझा पहिली इली काय नवरी इली पहिली ओटी भरून जातात ना आऊस ओटी भरून गेली बघता तर काय टॉप आणि जीन्स आई म्हणता होटी घ्यायच्यात भरायची त्या पोरात पाठच्या खिशातला रुमाल काढल्या भर म्हणता याच्यात औशी ह्या काहीतरी देव काय की ना नुसती गाणी शांताबाई ए बाबूराव ताटला काय बुवा असो त्यांना आता बोलत ना कारण तसं फुललो पण झाली गंमत अशी त्या पोरग्या येईल म्हणून आई पदर आई आणि माता होईल कारण माता नसात तर माती होती माता ज्याच्याकडे नाही त्याची माती आयुष्याची झाली समजायची कारण बघा आपण स्वामी तिन्ही जगताचा आई विना भिकारी ठरला कारण देवाची भक्ती करून आई मिळवता येत नाही मंडळी या ठिकाणी माता भगिनी थांबल्यात ना बरोबर बरं वाटलं घरातली तरी थांबली या मका आनंद कारण ह्यांना जे आणलेले ते गेले कंटाळून का हो बॉम्बाटल्याने गेले पण आज मला वाटला की माता भगिनी थांबलेत माझ्या कारण कसा स्वामी तिन्ही जगताचा आणि आई विना भिकारी नाही काय कारण आई वडील एक वेळ देवाची भक्ती करू नका ते देवाची भक्ती करू नका कारण कृत्य जनार्दनो त्रेता याम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण चक्राऊ श्रीपाद श्रीवल्लभ कारण युगानुयुग देव बदलला कृत्य जनार्दनो त्रेता याम रघुनंदन रामकृष्ण कृष्ण झाला सगळे अवतार झाले आज या कलियुगामध्ये जिवंत दैवत कोण असेल तर आपले आई वडील म्हणून आई वडिलांची सेवा करा देवाची सेवा करून मंडळी आई वडील कधीच मिळवता येणार नाही पण आई वडिलांची सेवा केली ना तर 100% आपल्याला तो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही जोरदार टाळा आपल्या आई वडिलांसाठी या ठिकाणी आणि म्हणून त्यावेळी आई वडिलांची सेवा त्या दिवशी असंच गंमत झाली हो चाकरमानी दिली हो एक चाकरमानी दिली काही ना मुंबईवर नाही दिली आणि गाववाली सांगता बस बाबा बस गाववाली सांगता म्हणता गो काय रे सकल्या आणि तू बोलात पण नको थांबते आता सकल्या म्हणता बाहेर रे चाकरमानी दिली सकल्या म्हणता बाहेर इल्यानंतर ती सांगता बघ गो होतो कडे नवरो तिचो बघ म्हणता हे आमचे म्हणता मिस्टर मी त्यांची म्हणता वाईफ मुंबईवाली सांगता हे आमचे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि कडे गोतो म्हणता आमचं बॉय आता गाववाली ऐकणारी ती होय फोंड्यातली ती आमच्या ऐकणारी ती म्हणता गो नकल्या गो काय म्हणता तुकाचा सकल्या होय ती म्हणता गो राम जरा दाखवते गो बोलवले हो काय रे वा या बोटात लय दाखवता हो असा बॉट केल्यानंतर घो बाहेर येलो हो इकडे वा इकडे इला म्हणे घो बाहेर इल्यानंतर ती सांगता बघ हे म्हणता आमचे कोण मीटर हो आवाज माझी असता बस माका एवढाच समज बारी गेल्याचा सार्थ झाला बघ म्हणता हे आमचे कोण मीटर मी म्हणता त्यांची वायर हे आमचे मीटर मी त्यांची वायर आणि कडे गोतो म्हणता हे मीटरचा बिल ही गंमत देवाची आई ती आई स्वामी तिन्ही जगताचा आणि आई विना भिकारी कारण म्हणून म्हणतोय त्या मायेच्या पडद्याआड कारण बालपणामध्ये आपण काय खेळण्यामध्ये दिवस घालवले खेळण्यामध्ये देवाचं कधी नामस्मरण घेतलं नाही देवाचं नाव घेतलं नाही मुखामध्ये बालपण असं खेळण्यामध्ये गेलं आणि म्हणून म्हणते बघा मायेच्या पडद्याआड गेला बालपण चिंता दुःख नव्हती मुळी माझ्या खेळामध्ये गेलो हरवून रान पाखरांच्या संगे फिरे रान हरी नामा
तू कशा नाचतो जरा घबराव तारुण्य पण कसं जातं बघा कारण माणसा सगळ्या तारुण्यपणामध्ये व्हाया व्हायचं वाटतं लेडीज बरोबर आली होई मग आणि मी काहीतरी जाऊन काहीतरी बोललो हो विषय बोल नाही विषय गंभीर तर माझा अनिकेत भाव गंभीर परत मागायचं ना हा आता बस नको नको 100 देणार नाही देणार होते अंगा दिलं तर वाद्यात आणि म्हणून बघा बघा तारुण्य पण म्हणजे जेव्हा माणूस मोठा होता ना तरुण असू दे मी त्याला नाचवणार नाही भाव माझा शेवटी काय नाही शेवटी कसा कर्मानुसार प्राणी पडते देशी आणि विदेशी ज्याप्रमाणे आकाशात पतितो तागच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति यानी कानी च पापानि जन्मांतर कृतानि च दानी दानी विनयशति प्रदक्षिण पदे पदे ज्याप्रमाणे आकाशात पडणारे पाणी निरनिराळ्या ठिकाणी जातं तशी गता कारण जा उसा गेला तर गोड झाला चिंचा गेला तिखट झाला आवळ्या गेला तिखट तुका काय मसाला लावून खाल्लं तर मसाला लावून खाल्लं तर काय होतं सांग मी मसाला तुका बघत तुझी अक्कल किती आहे ती बघतो तुझी केसानुसार ना आता केलं लाल ना बघतो तुझी भरलं तुझ्या आले गे लाल मुस्कटाचा मुठ जा चिचे केला तर आंबट झाला आवळा केला तुरट झाला उसा केला तर गोड झाला म्हणून बघा कर्मानुसार प्राणी पडती देशी आणि विदेशी कर्म जसं असेल ना तसा बघा कारण बघा बघितलं ना मोराचा जन्म पुढचं मोराचा जन्म केस बघा म्हणजे असं ते काय म्हणजे प्रत्येकाचा तसा बोला बुवा मी आज काय बोलले नाही अर्धवट बोलले सगळं पण काय तुमचा मान सन्मान ठेवून कारण बघा तारुण्यपणामध्ये मनुष्य प्राण्याला सगळं हवं असं वाटतं म्हणजे काय वाटतं माझं बंगलो होय माझी माडी होई माझा सगळा वया पण मुंडेकर साहेबांनी खरोखर नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवला जोरदार टाळ्या म्हणजे कारण नामस्मरणाचा कार्यक्रम तुम्ही ठेवला आणि खरोखर आज समाधान वाटतं कारण कसं आहे बघा की तारुण्यपणामध्ये हवं असं वाटतं बंगला माडी काय नाही शेवटला काय नेणार नाही आज पंचरत्न होऊन गेली परशुराम पांचाळबुवा चंद्रकांत कदम विलास पाटील वामन कोपर अर्जुन तावडे जयराम घाडीगावकर बुवा परशुराम मोरे बुवा अनेक बुवा होऊन गेले पण त्यांनी चढावतलं तुझ्याकडे घेऊन नाही बस नाही तर बोलतले नाही परत अनेक बुवा होऊन गेले पण बघा त्यांनी त्यांची स्मारक झाली आज परशुराम पांचाळ बुवांचं वैभववाडीमध्ये स्मारक झालं आज चंद्रकांत कदम बुवांचं आरे फाट्यावरती स्मारक झालं आमचा होय आमच्या नशिबात असे म्हाळ होय खरा बरोबर ना खरा तो म्हणता खरा तुमच्या नशिबात म्हाळच आमच्या नशिबात फक्त माळ एका वड्याचे 5 वाडी 12 वडे एका वड्याचे 5 वडे जरा जरा भात टिपूक डाळ आणि 2 वाटायला लावणार असं पापड कुस्करून जरा जरा असं लावणार आणि पत्र्याने ठेवणार काव 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 खाना आहे तो खाऊ नाही तो भाग जाओ या बरोबर भाग जाओ बरोबर आणि म्हणून बघा काय नाव काही नेणार नाही जर म्हणजे शेवटची काय नाही किती बंगले असतात देत माझं पण सोन्यासारखं असून बंगलो देवाच्या आशीर्वादात असाच घर पण किती जरी बंगले असले तरी काय कोण नेणार नाही शेवटची अंघोळी खळ्यातच किती जरी शॉवर असले तरी म्हणणार नाही जरा शॉवर खाली घेऊया आणि त्याला जरा शॉवर खाली आंघोळ घ्या काय नाही शेवटची अंघोळी खळ्यात आणि चौघांच्या खांद्यावर ना आणि नेणारे चांगले असले तर 2 शेणीकडे आणि 1 रुपयाचं नाणं लावले जास्तीत जास्त तो यंदा येईल होतो 10 रुपयाचा डॉलर तो लावल्याने तर आणि तो जर नेणारे बरे असले तर ठीक 745 वाले असले तर काय बघू नको आकडची मान आकडे बहिणीत काय करत काय नाही सरला तुझा तो काय नाही ही लक्ष्मी आहे चंचळ आहे कारण लक्ष्मी नारायणाचं भांडण लागलं लक्ष्मी म्हणता मी मोठी नारायण म्हणता मी मोठो लक्ष्मी म्हणता मी मोठी नारायण म्हणता मी मोठो पण लक्ष्मी
सांगितलं बघूया म्हणता परीक्षा घ्या एखादी अंत्ययात्रा चालत होती. अंत्ययात्रा चालत होती, सर्वजण गेल्यानंतर काय झालं की लक्ष्मीनारायण तिकडे गेले. लक्ष्मीनारायण गेल्यानंतर पाहतात तर काय, लक्ष्मीनारायण गेल्यानंतर पाहतात तर काय अंत्ययात्रा चालली आहे. लक्ष्मी म्हणता आता माझ्या बघ. सगळ्यांनी त्या लक्ष्मीने पाऊस पडला कसला पैशाचा, सगळेजण आता टाकल्यानी खानदार घेतल्यानंतर टाकल्यानी आणि पैसे जमावू लागले. त्यावेळी नारायण लक्ष्मी म्हणता बघितलात, नारायणाक सांगता बघितलात काय, माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. लक्ष्मी जमावसाठी सगळेजण धावले. त्यावेळी नारायण सांगतोय की सगळेजण धावले पण जो तिरडीवर जो पडलो तो धावलो नाही, कारण त्याच्यात नारायण नाही. म्हणून अंतरीच्या अंतरात्म्यापासून बुवा काय तुझं काय अंतरीच्या अंतरात्म्यापासून त्या भगवंताचं नामस्मरण. आणि एखादं गजर जरा बांधून घ्यावा, नाही वेळ पडली तर मला फोन करा, मी देतोय. मग अशी गजर समारलोच नाही, गजर चालू गजर संपलो. तू भगद्यात कधी गेलोस आणि भगद्यात बाहेर कधी गेलोस तो समारलो नाही. म्हणजे एक सांगते मित्र म्हणून सांगतो, कधी मी नाही, मी बंद करते जातोय आता मला वेळ किती झालो. आणि म्हणून सांगते की या तरुण वयामध्ये बघा नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. गर्वतानंगी राणा छंद तो बरीस, हरी नामा विना पडेल गळ्यामध्ये पास. देव धर्म नाही केला सत्संग, ओ देव धर्म नाही केला सत्संग. आज इष्ट मित्र सारे जाती मृगजळ संसाराचं कळलं नाही सारे. आणि राम एक धनी पार करील भवसागर. ओ प्रमोद सांगे गंगौली पुण्य त्यावेळी म्हातारपणामध्ये बालपणामध्ये कधी रामनाम म्हटलं नाही, तारुण्यपणामध्ये रामनाम म्हटलं नाही. आता म्हातारपणामध्ये रामनाम आपल्याला आठवायला लागला. आणि म्हणून बघा त्यावेळी काय होतं की ज्यावेळी तोंडातले दात 1 मिनिट राहला 2 वाजून 1:25 म्हणजे 12:25 चालू केले, काय टेन्शन घेऊ नका. पण बघा ज्यावेळी तोंडातले दात पडतात त्यावेळी आपल्याला म्हणायचं असतं काय, कर प्रॅक्टिस कर, मी स्वरात तुम्हाला त्रास किती आहे, त्या फळावला घ्यायचे गोळे चुकले
काय असा उपयोग होतो ना. नाही इकडे डिस्टर्ब होतो ना, इथे माझं हे होतं ना, कॉन्ट्रास्ट हलतं ना. हे सोन्या तुका वाजूच्या ते घरात घेऊन जा आणि वाजून ये दादा. थांबते मी तोपर्यंत 6 वाजेपर्यंत. काय फालतूगिरी लावलास. आणि म्हणून बघा म्हातारपण ज्यावेळी तोंडातले दात जातात त्यावेळी आपल्याला राम नाम म्हणायचं असतं, राम 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 म्हणायचं असतं. पण तोंडातले दात नसल्यामुळे आपण काय होता, लांब लांब लांब. देव मगे जाता लांब. हा हे लांब लांब लांब. कारण पक्वाज होतं खरोखर मगाशी सांगितले नाही ते पक्वाज होतं खरोखर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या माझ्या मंडळाच्या वतीनं. बुवांचे पक्वाज होतं. ढोलकी वाजवत ना असं तुम्ही त्यांचा तुमचा म्हणणं, पण सुंदर शिकत. आम्ही पण शिकतो. तू काय मोठे शानूस पंडितच काय, ते पण शिकतो. मग ते वाजवतं असा 4 चौकात सांगायचं ते वाजवतो. माझा म्हणणं फक्त एकच आहे की 4 चौकात इज्जत कोणाची काढायची नाही. ते बिचारे खरोखर सुंदर वाजवले नाही. आमचे आता बोला फडकावी जरा थांब जरा मी काय बोलतो तर ऐक. आणि आमचे पप्पा होतो काय वाजू सांगशील वाजवते. पाहत तंबाखू कात चुना पण मांडपात तुका नको. वाटला जोरदार टाळ्या होऊ द्यायच्या. 30 60 90 क्वार्टर. पी 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 तेवढी तरी त्या बरं या. पी 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 पण पाडा विवाहाच्या अंगार वाका. अरे एका म्हणते भजन धरली म्हणजे त्यानं मगाशी पण ना एक चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी. भावासाठी अनिकेतसाठी जोरदार टाळ्या होते मंडळी. एक चांगली गोष्ट आहे त्यांना एक 2-3 पॉईंट बुवांना सुचून दिले. पण बुवा तुमका समजलं नाही. असू दे भाव तुका उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंता चरणी आई पावनादेवी चरणी आणि स्थानेश्वरा चरणी प्रार्थना करते. तुझं काय टेन्शन घेऊ नका. आणि म्हणून वृद्धपणी आपल्या सगळे वय वाटतात. म्हणून बुवा जोडी आज डबल बारीक असल्यानंतर पण हो बुवा जाता आता 2 शब्द सांगते ऐका. जोडी कोणी बुवा असून देत. फक्त आपण जाता आता ना अशी मैत्री करायची की हो भेटत जाता गळा भेट घ्यायची. मैत्री करायची की आपण परत पुढच्या सामन्याला भेटलो तर प्रेमाची हाक राहिली पाहिजे. बरोबर की नाही बुवा. राग नको. कारण का तुमचा गाव आहे. मी जाता आता मंडळी सांगतो तुम्हाला कोणाला राग नको. ते मंडळींचा काय विषय नाही. पण मंडळीला पण सांगतो माऊली राग नको. डबल बारी म्हटली तर त्या अंगशाने चाललो मी. आणि खरोखर नादाचं काम करतात त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. सुंदर आवाज लागलेला माऊली खरोखर. बुवा राग नको. तुम्ही सुंदर गायन केलात, सुंदर भजन करता. फक्त भजनाच्या सुरुवाती आपल्याजवळ जर पहिली बारी आली तर फक्त एक लक्षात ठेवा की समोरच्या बोला अजिबात बोलायचं नाही. अखिलेश फाळके, उदय पारकर, संदीप पुजारे आणि मोठमोठ्या बुवांबरोबर माझ्या कार्यक्रम होतात. त्यांच्याबरोबर मी जर पहिली बारी आली अजिबात बोलत नाही. ते बोलल्यानंतर आपण फक्त त्यांचा मान सन्मान करू. कारण बुवा तुमची घोडेमुखाची बारी झाली ती बारी बघून लोक बारी देणार नाही. या माग 100% फक्त दोस्ती राहिली पाहिजे एवढं लक्षात घ्या. उद्या मी किंजवडे गावात आल्यानंतर बारशा घेतलं भजन तुमचं सांगतोय. आणि चांगली गोष्ट एक आनंदाची गोष्ट माझ्या आत्याच्या सुनेक नाच झाली. म्हणजे सुनेक म्हणजे चेडू झाला. ते पण बारशे तुमचा भजन व्हायचं सांगतोय. पण जी दोस्ती आहे किंजवडे गावामध्ये आल्यानंतर आपली दोस्ती राहिली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून या गजराची सांगता करतोय बुवा लक्षात ठेवा. आज इष्ट मित्र सारे
धन्यवाद. अभंग घेणार होतो तरी पण बुवांना बोलायचं आहे. असेच थांब 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 जरा थांब. माझ्याकडे 2 पॉईंट मी बाजूत ठेवले. नाही घेते गजर जरा माऊली 1 मिनिट. ते का बोलायचं अजूनही माझे 2 पॉईंट बाजूत ठेवले. एकही कामाधंद्याचं नाही पण उद्या भाव एका पेटकावून पुसून येता लोक पुढे मी सांगतो. तू फक्त अभंगात बोल. ठीक आहे मिळून घे गजर. तुला समजा मी कितपत लेवलला बोलू शकते ना. उद्या भाव तुला पेटकावून पुसून येता तो फक्त बघ. मी अभंग घेऊन संपीत होतोय प्रामाणिकपणे. दोस्तीत टिकवलं असतं दोस्तीत माणूस एवढं लक्षात ठेव. बारीक केलंय ना. थांब जरा हळूहळू घेऊया. हळूहळू घेऊया जरा बघूया तरी. खरोबर मुनगेकर परिवाराचा लाख लाख आभार मानतो. आणि खरोबर तेंका वारी माझी आवडली या माझा समाधान. बस बाकी आवडली की नाही. ओके ना. बस तुमका उदंड आयुष्य लागू दे. अगदी नाही माझ्या आयुष्यातील सगळ्यांना 1-1 वर्ष जाऊन काय फरक पडत नाही की अगे काय नाही. असली अशी मी अशी उडून टाकलं पण अजूनही त्याला बोलायचा ना. तो जा बोलात ना. जर माझा मस्तक फिरला त्याका ना आयुष्यात झोपातो ना आज जाऊन. एवढा मी बोलतो. एवढा फक्त लक्षात ठेव. तू फक्त तुझी ताकद आहे तेवढी बोल. मी एवढा फक्त बोलतो. हा हरिओ विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.